हक हमारा आजादी, हम लेके रहेंगे आजादी, तेरा बाप भी देगा आजादी। पीओके म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरमध्ये मागच्या काही दिवसांपासून सातत्याने या घोषणा दिल्या जात आहेत। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीओकेत मोठं आंदोलन झालं होतं। हे आंदोलन दडपण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने प्रचंड गोळीबार केला, ज्यात 12 आंदोलकांचा मृत्यू झालेला। त्यावेळी पाकिस्तानने ते आंदोलन दडपलं, पण आता मात्र पीओकेतली परिस्थिती हाताबाहेर जायला लागली आहे। पीओके मध्ये जून महिन्यापासून पुन्हा मोठ्या आंदोलनांना सुरुवात झाली आहे। धक्कादायक म्हणजे पाकिस्तानचं सैन्य आंदोलकांवर थेट गोळीबार करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय। जून महिन्यात मुझफ्फराबाद शहराजवळ झालेल्या गोळीबारात सुमारे 30 आंदोलकांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आता मागच्या 2 दिवसात पुन्हा आंदोलकांवर गोळीबार झाला असून त्यात पुन्हा किमान 30 लोकांचा मृत्यू झालाय। अनेक बातम्यांनुसार सध्या पीओके मध्ये मृतदेहांचा खच पाडला जातोय, ज्यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनलंय। पीओकेतली परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते असं आता बोललं जातंय। नक्की काय घडतंय, पीओके मध्ये एवढा हिंसाचार का होतोय, तिथली सध्याची परिस्थिती नक्की काय आहे, यावर भारत आणि पाकिस्तानातून काय प्रतिक्रिया येतायत आणि यामुळे आता पीओके मध्ये काहीतरी मोठं घडण्याच्या चर्चा का सुरू झाल्यात, सगळं काही समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर सुरुवातीला पीओके मध्ये सध्या घडत असलेल्या हिंसाचाराबद्दल जाणून घेऊ। पीओके मध्ये सध्या विधानसभेच्या 45 जागांसाठी निवडणुका होत आहेत। या निवडणुकांना 27 जुलैला सुरुवात झाली, पण या निवडणुकी दरम्यान तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळलाय। या हिंसाचारामुळे सरकारनं निवडणुका 3 टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता पीओकेतल्या निवडणुका 10 ऑगस्ट पर्यंत चालतील। पहिल्या टप्प्यातलं मतदान 27 जुलैला झालं। यात मीरपूर विभागातल्या जागांवरती मतदान घेण्यात आलं। त्यानंतर 2 ऑगस्टला मुझफ्फराबाद विभाग आणि निर्वासितांसाठी राखीव असलेल्या 12 जागांवरती निवडणूक होईल। तर 10 ऑगस्टला पुंछ विभागात मतदान होणार आहे। सध्या तिथे सर्वाधिक तणाव आहे। आता 27 जुलैला पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्यावेळी प्रचंड हिंसाचार झाला। पीओकेतल्या जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीच्या समर्थकांचा आरोप आहे की रावलकोट इथे पाकिस्तानी सैन्यानं आंदोलकांवर अंधाधुंद असा गोळीबार केला। यात तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला। या संघटनेनं सोशल मीडियावरती मृतांची नावं सुद्धा जाहीर केली आहेत। खरं तर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं पीओकेच्या प्रशासनाला 27 जुलैच्या दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्या मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम दिलेला। संघटनेची मागणी होती की अटक केलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची सुटका व्हावी, आंदोलकांवरचे खटले मागे घेतले जावे, तसंच पीओके मध्ये प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी करावी। मात्र प्रशासनानं त्यांची कोणतीही मागणी ही मान्य केली नाही। त्यानंतर रावलकोट मध्ये हजारो लोक जमले आणि त्यांनी पीओकेची राजधानी असलेल्या मुझफ्फराबादच्या दिशेने मोर्चा काढला। एका आकडेवारीनुसार या मोर्चात 5000 लोक सहभागी झालेले, पण पाकिस्तानी सैन्यानं या मोर्चावरती अंधाधुंद गोळीबार केला, ज्यानंतर तिथे मोठी चेंगराचेंगरी झाली। या घटनेत कमीत कमी 30 जणांचा मृत्यू झालाय। शेकडो जण हे जखमी आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। सध्या त्या परिसरातलं इंटरनेट आणि मोबाईल सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। तर आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणात सैन्याची तैनाती केल्याची माहिती आहे। स्थानिक रिपोर्ट्सनुसार पीओके मधले प्रमुख नेते, जेएएसीचे प्रवक्ते आणि कोर कमिटीचे सदस्य असलेल्या उमर नझीर काश्मीरी यांचा भाऊ उस्मान नझीर याची पाकिस्तान सैन्यानं गोळ्या झाडून हत्या केली आहे। रावलकोट इथल्या फायरिंग दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। त्यामुळे सध्या तिथलं आंदोलन हे चांगलंच पेटलंय। पीओके मधल्या सध्याच्या आंदोलनाचं नेतृत्व जम्मू काश्मीर जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी म्हणजे जेएएसी हे करतेय। सरकारने गेल्या महिन्यातच या संघटनेवर बंदी घातलेली। बंदी घातल्यानंतर या संघटनेच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली। काही नेते भूमिगत झाले, तर काही अजूनही रावलकोट मधून आंदोलन करतात। मागच्या 2 महिन्यांपासून तिथली परिस्थिती इतकी बिघडली आहे की बँका अनेक महिन्यांपासून बंद आहेत। बहुतांश भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे। भारताच्या बॉर्डरला लागून असलेल्या पुंछ विभागात सर्वाधिक आंदोलनं होत आहेत। तिथल्या बाजारपेठा अनेक दिवसांपासून बंद आहेत। यामुळे तिथे जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। पीओके मध्ये 5 जूनला आंदोलनं सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत तिथे तब्बल 90 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। पीओकेच्या लोकांचा आरोप आहे की पाकिस्तानचं सैन्य आंदोलन दडपण्यासाठी थेट गोळीबाराचे आदेश देत आहे, पण याची दखल कोणतीही मानवाधिकार संघटना किंवा जागतिक मीडिया घेत नाहीये। पण या आंदोलकांची नक्की मागणी काय आहे, तर पीओकेच्या असेंब्लीमध्ये निर्वासित काश्मीरींसाठी 12 जागा या राखीव आहेत। पण या माध्यमातून पाकिस्तान सरकार आपल्याच लोकांना असेंब्लीत पाठवत असल्याचा स्थानिक लोकांचा आरोप आहे। यामुळे या 12 जागा रद्द करण्याची मागणी त्यांनी आता लावून धरली आहे। आंदोलकांचं म्हणणं आहे की पाकिस्तान सरकारला 12 लोकांना नॉमिनेट करण्याचा अधिकार नाहीये।
आम्ही जी लोक निवडून देऊ तीच लोक असेंब्लीत बसतील. या मागणीसाठी JAAC अनेक महिन्यांपासून आंदोलन करते. याशिवाय आंदोलकांच्या इतरही अनेक मागण्या आहेत. पीओकेतल्या नागरिकांना कर सवलत मिळावी, धान्य आणि विजेवर अनुदान मिळावं अशा मागण्या आंदोलकांनी लावून धरल्यात. शिवाय पीओकेतल्या जनतेच्या मूलभूत हक्कांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सरकारनं पीओकेमध्ये निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर या आंदोलनाचा आणखी भडका उडाला. आता 27 जुलैला झालेल्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीत प्रचंड हिंसाचार झाला. त्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे 28 जुलैला पहिल्या टप्प्याचे निकालही जाहीर झाले. प्राथमिक निकालानुसार पाकिस्तानी सैन्याचा पाठिंबा असलेल्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षानं 13 पैकी 9 जागा जिंकल्यात, तर भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीनं 4 जागा जिंकल्यात. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही पक्ष केंद्रीय स्तरावर आघाडी सरकारचा भाग आहेत. मात्र पाकिस्तान पीपल्स पार्टीनं या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे आरोप केलेत. PPPचे नेते नय्यर बुखारी यांनी 7 मतदारसंघात फेरफार झाल्याचा आरोप केलाय. आम्ही जिंकलेल्या जागा पाकिस्तान मुस्लिम लीगला वाटून टाकण्यात आल्या असं त्यांचं म्हणणं आहे. PPPच्या नेत्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगानं निकालांची घोषणा करू नये अशी मागणी केली आहे. इकडे भारत सरकारनं सुद्धा पीओके मध्ये होत असलेल्या निवडणुकांना मान्यता देण्यास नकार दिलाय. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी या विषयावर भारताची भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की पाकव्याप्त काश्मीरवरचा आपला बेकायदेशीर ताबा झाकण्यासाठी आणि तिथे होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनावरून जगाचं लक्ष हे विचलित करण्यासाठी पाकिस्तान या निवडणुकांचा वापर करतंय. पीओके हा भारताचा अविभाज्य असा भाग आहे आणि भारत सरकार या निवडणुकांना मान्यता देणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. पीओकेतल्या या सगळ्या परिस्थितीवर पाकिस्तानकडून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या घडामोडींवर जी प्रतिक्रिया दिली आहे ती फार धक्कादायक आहे. ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय की पाकिस्तानचं सरकार हे पीओके मध्ये आंदोलन करणाऱ्यांना भारताप्रमाणेच पाकिस्तानचे शत्रू मानतात. अशा लोकांशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया आसिफ यांच्याकडून देण्यात आली आहे. थोडक्यात काय तर आंदोलकांशी सरकारकडून कोणीही बोलणार नाही, म्हणजेच बळाचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जाईल असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री उघड म्हणतायत. त्यामुळे आता पीओकेतली परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार सध्या पाकिस्तानात जे काही घडतंय ते पाहता भारताकडे पीओके आपल्या ताब्यात घेण्याची हीच योग्य संधी आहे. पाकिस्तान सध्या देशांतर्गत पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करत आहे. तिकडे बलूच लोकांनी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी आपला संघर्ष तीव्र केलाय. तसंच पाकिस्तानचा अफगाणिस्तान सोबतही सतत संघर्ष सुरू आहे. त्याचवेळी पीओके मधल्या लोकांनी आपल्या हक्कांसाठी लढा सुरू केलाय. या सगळ्यात भर म्हणजे पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात सापडलाय. पाकिस्तानला या सगळ्या आव्हानांचा सामना एकाच वेळी करणं हे फार अवघड जात आहे. महत्वाचं म्हणजे सध्या जगभरातली राजकीय समीकरणं ही वेगानं बदलतायत. मागच्या काही वर्षात युनायटेड नेशन्सचंही महत्व आता कमी झालंय. स्वतः अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांवरती प्रश्नचिन्ह हे उपस्थित केलेत. याचा फायदा घेत मोरोक्को, अझरबैजान यांसारख्या देशांनी परकीय भूभागावरती आपला ताबा मिळवलाय. आता भारतानं सुद्धा पीओकेच्या बाबतीत हेच करावं असं म्हटलं जात आहे. भारतानं पाकिस्तानातल्या अराजकतेचा फायदा घेऊन पीओके आपल्या ताब्यात घ्यावा असं तज्ञांचं म्हणणं आहे. सध्या तरी पीओकेतली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसतेय. पाकिस्तानी सैन्य आणि तिथलं सरकार या सिच्युएशनला ज्या प्रकारे हँडल करतंय त्यामुळे तणाव आणखी वाढलाय. जर परिस्थिती लवकर शांत झाली नाही तर पीओके मध्ये नक्कीच काहीतरी मोठं घडेल असं आता बोललं जात आहे. तुम्हाला या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? भारताने या परिस्थितीत नेमकी काय पावलं उचलावीत? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.